मस्त आहे राधा, गोड आहे तुझी पोरकी, मस्त आहे एकदम, तुझ्यासारखी दिसते. का माहित काकू, आता माझ्यासारखी होते की आपल्या पप्पांसारखी होते. कोणी म्हणतात पप्पासारखी आहे, कोणी म्हणतात माझ्यासारखी आहे. हो ते तर आहे म्हणा, काही सांगता नाही येत, बदलत राहते चेहरा. काकू एकही दिवस आला नाही ना? आज वेळ मिळाली का तुम्हाला यायला? नाही नाही, आता होळी झाल्यावर येणार होते मी. आता आज जेवण सांगितलं म्हणून येणार झाला, नाही तर आजही कुठं आली असते. कुंता वहिनी आल्या होत्या बघायला, त्यांनाही सांगितले की काकूला पाठवाल म्हणून. हो म्हणलं वगैरे, झालं आई म्हणून. माझी तब्येत बरी नव्हती ना, मलाही ना एक दिवस चांगला वाटते तर दुसऱ्या दिवशी चांगला नाही वाटत. त्या दिवशी तर बीपीची वाढून गेली होती माझी. मग असं होते, वेळेवरच माझी तब्येत खराब होऊन जाते. आज ना तशी 4 वाजेकडे येणारच होती मी गाठी धरून पिंकीसोबत. पिंकीला म्हणलंय जाऊन बेटा, म्हणलं आपण 4 वाजेकडे. तुझी राधा अक्का आली आहे ना, राधा अक्काला मुलगी झाली आहे, तर गेली नाही म्हटलं, तर तशी येणारच होती. मग हे शांत आली काही जेवण आहे आमच्या इथं म्हणून, तर मग मी म्हटलं कुंताला तुझ्या आता येऊ ना मी सायंकाळीच. नाही म्हटलं तरी एवढ्या जणाच्या स्वयंपाकाला वेळच लागते. राधा कानाबिनाला बांधत जा, असे खुले काना ठेवून बसून नको राहत जाऊ. आता जास्त दिवस झाले नाही तुझ्या बाळणपणाला, जेमतेम 12-13 दिवस झाले. बांधूनच राहते काकू रुमाल. आता केस वगैरे केले की नाही तर काढून ठेवली रुमाल. वहिनी लागतात ना माझ्या मागे, बांधून ठेवा, कानामध्ये कापूस टाका, रुमाल बांधून ठेवा, स्वेटर घालून ठेवा, काही सांगा नको काकू. पायात सॉक्स घाला तर बापा बापा, लवकर उठत नका जाऊ, काही सांगा नको. बरोबरच तर म्हणते ना शांता, ऐकत जा शांताची. हो ना काकू, ऐकते ना. मालिशवाली येत असेल ना? हो येते काकू, येते 9च्या नंतर येते. गुड्डी पिंकी धरल्या का? छोटीशा ताईला धरल्या का? हो आजी, पकडला ना आम्ही, धरला. त्या दिवशी ना हे गुड्डी आली होती, गुड्डीनं पकडला, सूच करून टाकला बाई ना गुड्डीच्या अंगावर. तर आता पकडायला नाही पाहत आहे गुड्डी. हो ना गुड्डी? नाही अक्का, ताईनं पकडलं ना, आता झोपली. मग पकडीन मी उठल्यानंतर, आता झोपली आहे ना. अक्का का नाव ठेवलं ते तुम्ही? नाव ठेवून व्हायचंच आहे, काढून ठेवाल चांगले चांगले नाव. हो अक्का हो, कधी नाव ठेवणार आहात? आता माहित नाही बाबा कधी होते तर. अक्का काही म्हणत असाल ना तुम्ही, कोणतं तरी नाव घेत असणार ना असेच. कोणी काही म्हणतात, पण वहिनीनं लाडो म्हणतात तिला. आणि मामाजी का म्हणतात? मामाजी परी म्हणत असतील हो ना? नाही नाही पिंकी, आमच्या घरी आधीचीच एक परी आहे, माझ्या जाऊची मुलगी, तिला परी म्हणतो आम्ही घरी. हिला ना हिचे बाबा लाडोच म्हणतात हिला. हो का, छान आहे लाडो, मस्त नाव आहे. गुड्डी झाले का बाई पेपर तुझे? नाही अक्का, एक आहे ना, एक आहे मग झालं. हो का, मग येत जाशी ना लाडोला पकडायला? नाही बाबा, सू करते माझ्या अंगावर. नाही करत ना, करेल तर काय झालं. तू नाही केली का माझ्या अंगावर? तर किती वेळा सू केली मी, पकडत होती तुला तर. हो अक्का, पकडत होते मला तुम्ही. हो गुड्डी, तू झाली ना तर हे राधा ना आमच्याच इथं येत होती, जास्त आमच्याच इथं राहत होती. घरी येत होती, जेवण बिवण करत होती, आणि बस उठून सुटून आमच्याच इथं येत होती तुला पकडायसाठी. आणि मला नाही पकडली का अक्का? तुलाही पकडली ना बाबा, तुलाही पकडली मी, पण तेव्हा शाळेत जात होती ना तर जास्त नव्हती येत. पण गुड्डीला पुष्कळ वेळा पकडली मी. हो ना, हे गुड्डी ना राधाला पाहून बापा अशी कोणाजवळ जात नव्हती, राधाजवळ राहिली का? मला तर काहीच आठवण नाही आहे आजी. लक्षात कुठे राहते गुड्डी? आता तू पकडशील ह्या लाडोला, तिला का माहित राहणार आहे का मला कोण पकडला कोण नाही म्हणून? आणि राधाला जेव्हा बघायला आले ना, तेव्हा राधा आमच्याच घरी होती. आणि मग राधा घरी येत होती तर तू राधा बरोबर इकडे येत होती शांताच्या घरी. घरी कमी ना, शांताच्याच घरी जास्त राहिली आहेत गुड्डी तू. हो का आजी? हो नाही तर का, पकडत जा. सू केलं म्हणून पकडत नाही म्हणते, पकडत जा. घेऊन देईल ना तुझी अक्का, राधा अक्का घेऊन देईल कपडे तुला. हो हो, काऊन नाही घेऊन देईन. येशील आमच्या गावी, मग घेऊन देईन कपडे तुला. मला रमेश भाऊनं घेऊन दिला होता कपडे, मला माहित आहे ना. म्हणाले होते माझ्या मुलीला पकडते, माझ्या मुलीला सांभाळते. एक ड्रेस घेऊन दिला होता मला पण. हो अक्का, पप्पाजीने ड्रेस घेऊन दिला होता तुम्हाला? आम्हाला तर माहितच नाही. आता गोष्टीवरून गोष्ट निघाल्या म्हणून, नाही तर अशा कोण गोष्ट सांगते. राधा अक्का, हे लाडू ना मस्त क्यूट आहे. मी पण अशीच होती का राधा अक्का? हो हो, लहान मुलं असेच राहतात, छान. अरे लाडू झोपली का? हो मम्मी, मी पकडली ना, माझ्या जवळच झोपली. हो का, पकडली का? नुसती म्हणत होती हे पिंकी, मला राधा अक्काच्या मुलीला पकडायचं आहे, मला राधा अक्काच्या मुलीला पकडायचं आहे म्हणून. मग आली काऊन नाही? कलर लावायलाही नाही आली नाही पिंकी ना, गुड्डी नाही आली. नाही अक्का, आम्ही आलो होतो, तुम्ही ना झोपले होते, मग घरी गेला आम्ही. मग आता 4-5 वाजे आजीसोबत येणार होती. आजीसोबत येणार होती म्हणते. मस्त झोपले राधा, मस्त झोपल्या. मी इकडे आली ना स्वयंपाक करायसाठी, झोपल्याच होत्या. आई किती वाजे उठल्या मग या?
मी आवाज दिलो तेव्हा 6 वाजले होते, सायंकाळ होत होती. उठा नाही का म्हटले, तेव्हा उठल्या या दोघी जणी. मस्त खेळले असतील ना कलर. थकल्या मग. चला ना आई, जेवण करायला चला. बाई गुड्डी पिंकी चला. झाला का जेवण करत होते ना मरदमाने, झालं जेवण? हो हो झालं आई, त्यांच्या सगळ्यांचं. आता आपण जेवण करून घेऊ. हो हो. पकडलं पकडली नाही आई ना, लाडू? पकडली. पकडायसाठीच तर आली होती, तर पकडीन नाही का. चल येतो राधा मग. हा हो काकू, येत राहा बाबा. हो हो हो. अरे माझी लाडू राणी झोपली का? हो झोपली ना. तुमची वाट बघू बघू झोपली तुमची लाडू. माझ्या पप्पांनी मला पकडलं नाही म्हणते, नाराज आहे लाडू. हो का? आणि लाडूची मम्मी? लाडूची मम्मी पण नाराज आहे. काऊन काऊन नाराज आहे? आले तर बसले पण नाही ना तुम्ही इथं. लवकरच गेले तिकडे. बसलो नाही तर का राधा, मग मामीजी वगैरे चालल्या तर मग का बोलू म्हणून गेलो मग मी. आणि मला कोणी सांगितलंही नाही तुम्ही येणार आहात म्हणून. मी वहिनीला पण विचारली, वहिनीने पण काही नाही सांगितलं. मीच म्हटलं होतो की सांगायला नको म्हणून, सरप्राईज देतो म्हटलं माझ्या राधाला. आणि मी मनातल्या मनात विचार करत होते की दरवर्षी तर भाऊ आम्हाला बोलवतात बापा होळी झाली की जेवण करायसाठी, आणि यावर्षी यांना बोलवलं नाही का पप्पा, मी इथं आहोत. असेच विचार करत होती. मग कसा वाटला? सरप्राईज कसा वाटला? छान वाटला. बरं झालं आले तर, आठवण आली होती तुमची. राधा जेवण झालं का तुझ्या? हो हो, वहिनीने आधीच दिला मला जेवण. झालं जेवण वगैरे माझं. आराम कर मग. करीन ना आराम. बसा ना तुम्ही. काऊन चालले का तिकडे बाहेर? नाही नाही, बसतो बसतो. कोणता झाला का जेवण तुझ्या? हो झालं ना. तर चल ना, तर मग आता निघून नाही का घरी? हो बाबा, आताच जेवण झाला. ताट्या वगैरे उचलत आहे, नावाज दिले तुम्ही. आता थांबा बाबा. आता त्या ताट्या बिट्या भांडे वगैरे तेवढे मोठे आहेत, घासू लागते ताईला. नाही, आई म्हणायला बसली की नाही घरी जाऊन म्हणून मी आलो विचारायला. झाला नाही का चल म्हणून. तर एक काम करा ना तुम्ही. आई गुड्डी पिंकीला घेऊन चालले जा. आणि तू इथंच थांबते का? नाही नाही, थांबत वगैरे नाही मी. तुम्ही घेऊन जा, त्यांना घरी पोहोचवून द्या आणि मग या. तोपर्यंत होऊन जातात भांडे बिंडे आमचे घासून, मग येते मी. थांबून जा नाही तर मग तू. नाही नाही, आता पाहुणे वगैरे आहेत. पाहुणे आहेत तर का तुला झोपायला जागा नाही मिळणार का? नाही हो, तसं नाही, पण आपल्यालाही समजते ना. या या घरून या, तोपर्यंत मी करू लागते ताईला. ठीक आहे. का झालं कोणता? का म्हणत होते जावई? झाला नाही का म्हणत होते? चल म्हणत होते. आईची औषधी वगैरे खायची आहे ना, तर आई जाऊ म्हणून बोलले असतील, तर म्हणून आले होते चल म्हणून. म्हटली नाही का नाही येत म्हणून? आज थांबतो म्हणा आम्ही आपल्या बहिणीच्या इथं. नाही नाही ताई, नाही थांबत. काऊन काऊन नाही थांबत? आता बाहेरगाववरून आली असती तर रात्रीच गेली असती का? थांब मी म्हणते जावयांना. नाही नाही ताई, ते तर म्हणत होते मला उलटे थांबून जा म्हणून. तर मग थांबून जा म्हणाले, तर मग थांबत काऊन नाही तू? आता कशाला थांबवत ताई? आता जेवण वगैरे झाले, आता मी भांडे वगैरे घासू लागते. मग भांडे वगैरे झाले की चालले जाईन. भलती शहाणी आहे कोणता तू? जावई थांब म्हणतात ना, तू नाही थांबू म्हणते मग बहिणीच्या घरी. तसं नाही ताई, आता पाहुणे बिवणे आहेत. पाहुणे आहेत तर का तुला झोपायसाठी पलंग वगैरे मिळणार नाही का? खाली झोपायला लावीन नाही तुला? नाही नाही ताई, मला कशाला खाली झोपायला लावशील? तू झोपशील पण मला पलंग देशील, माहित आहे. तर मग थांब बापा. जावई म्हणाले ना थांब म्हणून, थांब आता, जाऊ नको. सकाळी उठून चहा पिऊन जाशील मग. कशाला ताई, पिंकी उद्या जाते का? तर मग तिच्यासाठी काही बाई बनवून द्यावं लागेल ना. तर आता जाऊन बनवशील का? नाही नाही ताई, आता जाऊन नाही बनवणार, पण घरी राहीन तर उद्या लवकर उठून लवकर कामं गिमं आटोपून मग करावं लागेल चिवडा बिवडा, म्हणून नाही राहत म्हटले. ठीक आहे बापा, मग तर जा ना. तर मग आताच मी घासीन भांडे वगैरे, राहू दे. का ताई नाराज झाली ना? नाही तर का नाराज होईन, नाही तर का ताई, अशी नाराज नको हो बापा तू. मग थांबीन ना, एखाद्या दिवशी थांबीन, मुक्काम करीन. ठीक आहे ना, तर जा जा जा. नाही ताई, भांडे वगैरे घासू लागते, मग जाईन. सोडून येतो म्हणाले आईला आणि गुड्डी पिंकीला. आणून झाले का ताई पूर्ण भांडे? हो हो, आणले भांडे वगैरे पूर्ण. मी ओटा वगैरे पुसते, मग येते भांडे धुवायसाठी. हो ठीक आहे ना ताई, मी तोपर्यंत घासते भांडे. हे ना कोणताही बाईच आहे, आता चांगले जावई म्हणाले राही म्हणून. थांबता नाही काहीला. विशालला सांगून देते बेडशीट वगैरे हातरायला बेडवर. विशाल विशाल. हो हो, आलो आई. काय झालं आई? अरे विशाल, ते बेडशीट वगैरे हातरला का बेडवर? नाही आई, नाही हातरलं. हातरून घे ना बेटा, आता भांडे वगैरे आहेत घासायचे. मावशी घासत आहे, मी धुते म्हटली. तर बेडशीट वगैरे लावून टाक बेडवर. मम्मी, अजून एक पलंग न्यावं लागेल तिकडे. हो हो, पलंग न्यावं लागेल ना, नेऊन घे. हेच पलंग नाही तिकडे. आणि विशाल, त्या दिवाणच्या आतमध्ये बिस्तर आहे, काढून घेशील तर. हो आई, ठीक आहे ना, काढतो. सोनूला बोलो आणि दोघे भाऊ न्या पलंग हे. चला, आधी भांडे धुवू लागते, मग नंतर ओटा पुशीन. अर्धे पर्धे घासूनही झाले असतील कोणताचे भांडे.
हो ते पत्रिका छापून झाली असतील ना, आणा खाऊन. नाही तितक्या दिवसाची बोंबलून राहिली मी. पत्रिका कधी वाटप होतील तुमचे? हो आता आज जाणार आहे ना, नारायण आणणार आहे. आता हे 2-3 दिवस होळीमध्येच गेले. तुम्हाला आधीच म्हटली होळीच्या आधीच पत्रिका आणा म्हणून, ऐकले नाही तुम्ही? अरे व्हायचेच होते ना. का माहित कोणाला दिल्या तर पत्रिका छापायला. किती दिवस झाले पत्रिका छापायला दिल्या तर व्हायच्या आहेत. आता केव्हा पत्रिका वाटप करता आणि कधी का करता आता काही समजत नाही तुमच्या. करतो ना, करतो. पाय 2 दिवसात नाही तर पत्रिका वाटप होतात करून. ते आधी पत्रिका वाटप करणे बेकार आहे, लक्षात नाही राहत लोकांच्या. 1 महिन्याच्या आधी पत्रिका दिला ना, इकडे तिकडे पडल्या राहतात. आता आपल्याच घरी पत्रिका आल्या तर काही चुलीत जातात, तर काही कुठं राहतात का एका जागेवर. म्हणून ते 15 दिवस आहे लग्न, अशानच पत्रिका वाटप करावं. हो बरोबर आहे तुमच्या म्हणणं, पण आपल्या घरचं लग्न आता किती दिवस राहिला? फक्त 8 दिवस राहिला ना. मग सांगा बरं, कधी पत्रिका वाटप कराल? मग सामान आहे अजून घ्यायचा. आता कोणतं सामान राहिलं घ्यायचं? काऊन? आला लसण कांदे बिंदे घ्यायचे नाही आहेत का? तो का थोड्या वेळाचं काम आहे, 2 तासाचा. आता 2 दिवसात नाही तर पत्रिका वाटप होतात. मोबाईलचा जमाना आहे, दूरच्या रिश्तेदारांना कोण पत्रिका नेऊन देते? पाठवला मोबाईलवरती, व्हॉट्सअप केला, फोन लावून दिला, चालला. का झाला म्हणता माहित नाही. तू फालतूची चिंता करू नको. आम्ही पत्रिका वाटप करायचं काम आम्ही बरोबर करतो बापले. पहा बापा, एकही रिश्तेदार सुटले नाही पाहिजेत. तुम्ही मोबाईलनं पाठवा नाही कशानेच पाठवा, पण सगळ्या रिश्तेदारांना पत्रिका गेले पाहिजे. हो तू चिंता नको करू. दुकानाची चाबी कुठे ठेवलो बाबा मी? आता दुकानाची चाबी कशाला पाहिजे तुम्हाला? पागल आहे का? दुकानाची चाबी कशाला पाहिजे म्हणून? दुकान खोलायचं नाही आहे का? आता चहा पाणी झाला पिऊन, आता दुकान खोलतो. अहो माझी आहे का, आता दुकान बिकान काही खोला नको. नारायणला पाठवा पत्रिकेसाठी. त्याच्या पत्रिका आणतपर्यंत तुम्ही लिस्ट बनवून ठेवा, ह्या गावी जाणे आहे म्हणून. आठवण करू करू रिश्तेदारांचे नावं बिव लिहा एका कागदावर, आणि पत्रिका आले की जा मग वाटप करायसाठी. का बापा मंजुळा, तुझी रिश्तेदारांचे नाव लिहावं लागतात का कागदावर? आणि कोणत्या कोणत्या गावी जायचं आहे ते लिस्ट बनवावं लागते का? लक्षात नाही आहेत आपल्या कोणत्या गावी आपले कोणते रिश्तेदार आहेत म्हणून? अहो वेळेवर नाही सुचत ना, वेळेवर नाही सुचत. मी पण आज आता बायांना बोलवून टाकते गहू बिहू वेचायला, तांदूळ वगैरे निसायला. हो मंजुळा, ते तू बघ, ते गहू वगैरे पिसून आणावं लागेल. अहो स्वयंपाके झाले का ठरवून? हो स्वयंपाकी वगैरे झाले सगळे. पहा बापा, व्यवस्थित स्वयंपाकवाल्यांना सांगा भाजी गिजी बिघडल्या नाही पाहिजे. कोणताच स्वयंपाक सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. अरे हो, चांगलेच आहेत ते स्वयंपाक करणारे. आई बाबा, अरे नारायण, बरं झाला आला तर तू. मी का म्हणतो नारायण, ते पत्रिका झाले असतील छापून, तर आणून घे ना जाऊन. हो झाले आहेत ना बाबा, फोन आला होता त्यांच्या कालच. आज येतो म्हणून सांगितलं मी. हो ते हिशोब पाणी बरोबर करून घेशील ना, रेट बरोबर लाव म्हणा. 1000 रुपये कमी देशील त्यांना. बाकी ठिकाणी विचारलो म्हणा तर रेट तू जास्त घेतला असं बोल त्यांना. नाही बाबा, ते आपल्या पत्रिकेचा कागद वेगळा आहे, कागद पाहून रेट घेतात बाबा. अरे तर म्हणायला का जाते असं म्हटल्यावर ते नाही 1000 रुपये पण 500 रुपये तरी कमी करतात बरोबर. म्हणून बघीन. आई बाबा, माझे सासरे येऊन राहिले. कधी येऊन राहिले? आताच फोन आला होता त्यांचा. येतो म्हणत होते 10-11 वाजेपर्यंत. पत्रिका वगैरे वाटप करायला येतो म्हणत होते, तर पत्रिका आणून देणार आहेत. बघ बरं मंजुळा, त्यांच्याही पत्रिका वाटप वगैरे व्हायचेच आहेत ना, तू मार घाई करून राहिली. जशाले तसे मिळाले तुम्ही, जोडी जमली, मस्त पटाची जोडी जमली. आपले झाले असते आता पत्रिका वाटप करून, पण आता त्या प्रेसवाल्याचा आजोबा मरण पावला तर तोही का करेल? त्याच्यातच तो राहिला, म्हणून आपली पत्रिका काही छापून दिलं नाही त्यानं. हो ते जाऊ द्या, वाटप करा पत्रिका आता. पण आता ही बाई येत आहेत तर स्वयंपाक मग का बनवू? हो ते तर जेवण करतील ना, बनव ना काही मग. बनव, दुकानामधला गुलाबजामुनचं पाकिट आणून घे आणि भजे वगैरे बनवून घे. आता आज तर शनिवार आहे, आपल्या इथं तर शनिवारी काही जमत नाही, आपण काही खात नाही, नाही का? तर मग आता साधा स्वयंपाक करावा लागेल ना. हो, वांगा आलूची भाजी बनवून घेते, वरण बनवते आणि गुलाबजामुन आणि भजे बनवून घेते. मग आता सांगा, आता इवाई येणार आहेत, जेवण घेवण करतील, नाहीतरी 1-2 वाजतीलच ना. मग कधी तुम्ही आज पत्रिका वाटप कराल बाबा? काही समजत नाही मला तुमच्या. अरे बापरे, झाला, अजून घेतलं नाही ना टेन्शन. मी म्हटलं ना 2 दिवसामध्ये आम्ही पत्रिका वाटप करतो बापलेक म्हणून. बाबा, मी काय म्हणतो बाबा, मामाजींना तर आता वेळ आहे, 10-11 वाजतील म्हणाले यायला. तर मी पटकन 10 वाजेपर्यंत येऊन जातो पत्रिका घेऊन, म्हणजे आपल्या इथली पत्रिका त्यांना द्यायला बरी होईल. नाही त्यांच्याजवळ नाही देऊ, मी स्वतः नेऊन देईन ना. तसं देता येत नाही, मी स्वतः नेऊन देईन. हो का? पण तू जाऊन घेऊन ये पत्रिका. हो आताच जातो ना, घेऊन येतो. मंजुळा, तू लाग स्वयंपाकाला, पटकन स्वयंपाक झाला पाहिजे. आता तर 8 वाजून गेले.
हो हो, तुम्ही स्वयंपाकाची चिंता नका करू, मी करते. ते गुलाबजामुनचं पाकिट आणून द्या इकडे, मी करते पटापट स्वयंपाक.